मी आहे चिंचोटी गावामध्ये. हाय घर खूप छान जेवण बनवतं. 20 किलो मटन आहे, चिकन आहे इथे. बबीताई पाऊस आला भाऊ. आज सेवानिवृत्त भाऊ आमचे या ठिकाणी आपलं बॅनर सुद्धा लागले. तर मंडळी डेकोरेशनसाठी गोल्डन मंडळी या ठिकाणी रिटायरमेंटचा आणलेला हा केक. श्रीमंत झालात, मनाचं मोठेपण सिद्ध केलं. खडतरच आहे. वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसाठी झटावे लागतं आणि कुठला सण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कलात्रंग अलिबाग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. तर मी आहे चिंचोटी गावामध्ये आणि अनंत रामा पाटील हे चिंचोटी गावाचे रहिवासी, मुंबई पोलीस. ते 20 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आणि आज 9 जूनला त्यांनी पार्टी देण्याचं सर्वांना ठरवलं. आणि आज पार्टीचा हा एक सोहळा असणार आहे, एक रंगतदार असणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. आणि त्यांच्याबद्दलसुद्धा म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे, सध्या त्यांचं वास्तव्य पनवेलला आहे आणि इकडेसुद्धा त्यांच्या चिंचोटी गावामध्ये खूप छान असं घर बांधलेलं आहे. तर रिटायरमेंटच्या अगोदर ज्यांनी ते स्ट्रगल केलं वगैरे त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणारच आहोत. पण आजचं आपलं पार्टीचं आयोजन नेमकं काय असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे पार्टीला काय काय तयारी केलं आहे, काय काय कसं काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर चला तर मग. तर मंडळी आजच्या पार्टीची इकडे तयारी चालू आहे, इकडे जेवण चालू आहे. आमच्याच बेलोशी गावातली आचारी म्हणजे छान जेवण वगैरे बनवतात. असं इकडे मणी इकडे बघ. हाय घर खूप छान जेवण बनवतं, सगळं लग्न कार्यामध्ये असते. आणि इकडे वहिनी आहेत जोडीला, शुभांगी वहिनी. तर इकडे हे काय बनवलं आहे? हे मटण बनवलं आहे. अच्छा, दाखव थोडंसं हे करून. अच्छा. तर खूप सारं मटण. किती किलो आहे हे? किती किलो आहे? 20 किलो मटण आहे. अच्छा, म्हणजे आज नॉनव्हेज आहे. आणि हे काय आहे? मी ढाकण काढायचं. तर हे चिकन आहे इथे. हे चिकन किती आहे? 10 किलो. म्हणजे 20 किलो मटन आणि 20 किलो चिकन, म्हणजे आहे अंदाज 30 किलोचं नॉनव्हेज आहे. आणि इकडे तयारी चालू आहे. इकडे भात. इकडे कुठली वजरी आहे? आलं पेस्ट. इकडे शेजारच्या काकी सुद्धा आहेत. तर आता इकडे आपली तयारी सगळी झालीच आहे, फक्त भात वगैरे व्हायचं बाकी आहे. तर घरामध्ये सुद्धा आता बॅनर वगैरे आपण लावणार आहोत भाऊंचं, आणि ते सुद्धा बघू काय तयारी करतात वगैरे तिकडे. इकडे आहे वजरी. मी आता टेस्ट केलं, मनीने खूप छान असं टेस्टी मटण बनवलं. हे बघा, हे मटण खूप छान बनवलं. तर मनीला विचार, म्हणे तू कशी काय शिकलीस, कशी एवढं मटण वगैरे बनवायला? म्हणजे जवळजवळ 100 किलोपर्यंत असं टायमाला मटण बनवतेस ना तू? 60-100 किलोपर्यंत. मग पहिलं कुठे शिकले, कुठे तरी पण? अच्छा, म्हणजे ग्रुपने वगैरे तुम्ही जायचा म्हणून तिथून माहिती करून घेतलं. पण खरोखर परफेक्ट अंदाज आहे तुझा, म्हणजे कमी नाही जास्त नाही काय नाही, एकदम छानपैकी असं बनवतेस प्रत्येक वेळेला. कारण खूप वेळा बघितलं आहे लग्नांच्यात वगैरे, प्रत्येक ठिकाणी वगैरे तुझं हातचं खाल्लं आहे टेस्ट घेतलेली आहे आणि खूप छान वाटलं. आणि आजसुद्धा मस्त आहे एकदम.
बघू शकता रेसिपी वजरी चालले इकडे. काय टाकलं आता यात? आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि आता आणि गरम मसाला. गरम मसाला. तर मंडळी पाऊस भरपूर भरला, म्हणजे पाऊस यायची सुरुवात सुद्धा झाली, पडायला लागलाय पाऊस. आणि आमचं इथे पावसामध्येच हे मंडळी सगळे जेवण करतायत. इकडे काकी आहेत, इकडे मनी आता वजरीचं हे करते, कांदा वगैरे परतवलाय तिने. हळद टाकले आणि पावसाला सुरुवात पण झाली. बघू शकता पाऊस, हा बघा पाऊस पडतोय. बबिताई पाऊस आला. गडबड 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 झाले, गडबड. पाऊस आला. इकडे भात चालला, आमचा भात व्हायचा बाकी आहे. इकडे वजरी चालू आहे आणि पावसात सुद्धा सुरुवात झाली. इकडे आशिष आला. आशिष भाऊ, आज सेवानिवृत्त भाऊ आमचे, नंतर आपण बघूच. त्यांची मिसेस पमिताई. हां, काय आणलं? सानकोटीवाल्यांनी आणलं का? सानकोटीवाल्यांनी काय आणलं? खाजा. मामी आमचे खाजा वाटते. तर ही आपली वजरीची रेसिपी तयार होते. पाऊस पण आला, जोरदार पावसाचं आगमन झालं. आज 9 जून, पावसाचे दिवसच आहेत, पण आमचं जेवण सुद्धा बाहेर आहे. आला 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 पाऊस आला, पाऊस आला, जोरात आला. मामी उचला सर्व ते. खूप जोराचा पाऊस आला आणि सगळं आता साहित्य आमचं बाहेरच आहे. भात वगैरे बाहेर होते. भात होईल ना? तर आता पावसामध्येच आमचं चाललंय जेवण सगळं. तर बघू शकता खूप पाऊस पडतो इकडे, जोरदार पाऊस आलाय. वाटण 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 हा ना ना. इकडे जोरदार पावसाने हजेरी लावली. क्रिशा पहिलाच पाऊस आम्हाला तर अनुभवायला भेटते. पावसाची सुरुवात आहे आज आणि हे बघा किती पाऊस पडायला लागला भरपूर आज. तर मंडळी या ठिकाणी आमची आता तयारी चालू आहे. बॅनर लावणार आता या ठिकाणी आणि आमचे इलेक्ट्रिशियन कृष्णकांत भोपीसुद्धा आलेत. या ठिकाणी आपलं बॅनर सुद्धा लागले. तर मंडळी इथे बघू शकता सेवानिवृत्ती श्री अनंत रामा पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर मुंबई पोलीस. इकडे छानपैकी बॅनर लावले. पाणी इकडे सध्या. तर मंडळी आपला आता केक सुद्धा आला आहे इकडे. सावकाश सावकाश सावकाश. हां खालीच ठेव चल इकडे. तर मंडळी डेकोरेशनसाठी गोल्डन कलरचे नाव. तर इकडे आहे गीतेश तयारी करतोय. ओके ओके. ए झाला इकडे, तिकडे एच 2 झाले. बस बस बस
चिपकट कुछ में नहीं इथे एक लाव हां खाली घे थोडा तर मंडळी श्री अनंतरामा पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर मुंबई सेवानिवृत्ती सोहळा आता लगेच संपन्न होईलच. तर मंडळी या ठिकाणी रिटायरमेंटचा आणलेला हा केक आपण ओपन करतोय. ती गन काढ आणि ठेव. अशी होती इथं इथं नको लावू इथं लावू इथं तर छान
पाटील यांचा आज हा सेवानिवृत्तीनंतरचा एक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आपण सर्व घरची मंडळी, गावची मंडळी एक छोटेखानी असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, विशेषतः या चिंचोटी निवासी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, माता पिता, बंधू भगिनी, बालगोपाळ मित्रमंडळी, तसेच श्रीयुत आनंदजी पाटील यांचे जवळची नातेवाईक मंडळी, माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं, मलाही मातृतुल्य असणारी मंडळी, पितृतुल्य असणारी मंडळी, अशी ही मंडळी माझे जसे श्रीयुत पाटील यांचे नातेवाईक आहेत तसेच माझेसुद्धा अगदी जवळचे नातेवाईक आहेत. तर अशा रीतीनं इथे उपस्थित असलेले सर्व नातेवाईक मंडळी सर्वांनाच पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. आपल्याला माहिती आहे की श्रीयुत अनंतजी पाटील यांचा कार्यक्षेत्र म्हणजे आपल्या सेवा करण्याचं महत्त्वाचं असं कार्यक्षेत्र की पोलीस खातं आणि पोलीस सब इन्स्पेक्टर मुंबई पोलीस या हुद्द्यावर काम करत असताना यांना ही निवृत्ती मिळालेली आहे. अतिशय इमाने इतबारे अगदी प्रामाणिकपणे सेवा करून सही सलामत ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या या कार्यामध्ये अनेक वेळा अडथळे आले असतील, त्रास झाला असेल, पण असा त्रास सहन करताना माझ्याकडे 1-4 ओळी लिहिलेल्या आहेत की आपण जीवनाच्या या ऊन सावलीत संध्याछाया हा असा टप्पा आहे जिथं प्रत्येक क्षण हा विसाव्याचा असतो. आज तुम्ही 58 वर्ष गाठलेत. सुखद पावसाळेच नव्हे तर कडक उन्हाळेसुद्धा सहन करीत जीवनातील अडीअडचणींना, संकटांना, आपल्या शारीरिक व्याधींना, सर्व अशा गोष्टींना तोंड देत तुम्ही आयुष्य जगलात. अनुभवाच्या समृद्धीनं तुम्ही श्रीमंत झालात. मनाचं मोठेपण सिद्ध केलं आणि 4 जीवाची माणसं जोडलीत. आज इथे जो जनसमुदाय दिसतो ही आपली जोडलेली सर्व माणसं आहेत. आणि अशा रीतीनं ही 58 वर्ष पूर्ण होऊन आपण आज हा 58वा वाढदिवससुद्धा साजरा करीत आहोत. आणि मी तर असं म्हणेन की या वाढदिवस दिनी आणि आपल्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्याच्या या कार्यक्रमासमयी आपलं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचं, समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो आणि आपण आपल्याला हे चांगलं आयुरारोग्य लाभो आणि आपलं उर्वरित आयुष्य हे पारमार्थिक जीवनाचा एक मोठा लाभ घ्यावा. आपल्याकडे ही जागृत ग्रामदैवता आहेत श्री हनुमान, त्याचबरोबर गावदेवी, आणखीन मला वाटतं बापदेव, शिवशंभोचं मंदिर, अशी ही जागृत दैवता आहेत. या सर्व दैवतांचा आपल्याला पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे आणि त्यांच्या कृपाशीर्वादानंच, तसेच आपले वडील कैलासवासी
रामा नथू पाटील आणि मातोश्री कैलासवासी जानकीबाई रामा पाटील या आपल्या माता पित्यांचे पण आपल्याला आशीर्वाद आहेत आणि सर्वांचे आशीर्वाद आणि त्यामुळे हा आजचा चांगला दिवस उजाडलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सेवानिवृत्ती रिटायरमेंट सगळ्यांच्याच पदरी रिटायरमेंट येत नाही. ती अशी की काही जण आपल्या सेवेत काही कामचुकारपणा करतात म्हणून त्यांना कमी केलं जातं. म्हणजे सेवानिवृत्तीचा हा जो आनंदाचा क्षण आहे तो त्यांच्या वाट्याला येत नाही. काही जण आणखीन काही कारणं असतात, काही योग नसतो, कोणाला अगोदरच देवाज्ञा होते, त्यांना ह्या रिटायरमेंटचा फायदा मिळत नाही आणि अशा अनेक काही गोष्टी आहेत. पण सही सलामत सेवा करून नोकरी करून असं सन्मानाने रिटायर्ड होणं ही एक भाग्याची गोष्ट आहे आणि ती श्रीमान आनंदजी पाटील यांच्या बाबतीत लाभलेली आहे. मी सर्वांच्याच वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखासमाधानाचं जावो आणि हा त्यांचा आजचा क्षण सगळ्यांच्याच स्मरणात राहील. तेव्हा मी एवढं बोलून रजा घेतो. धन्यवाद. आशीष एकदा से हॅपी बर्थडे सेल्फी काढतो ना यार.
मध्ये मध्ये इथे नमस्कार मंडळी. आत्ताच आमच्या काकांचा म्हणजे भाऊंचा सेवानिवृत्त कार्यक्रम म्हणजे होतच आहे. तर हा मला वाटतं 30 मार्चला तुम्ही सेवानिवृत्त झालेत ना? 31 मार्चला म्हणजे 31 मार्च 2024ला. तर भाऊंची थोडीफार आपण बातचीत करू भाऊंशी, कारण यांनी या अगोदर म्हणजे जीवनामध्ये म्हणजे इथपर्यंत प्रवासात तुम्हाला कसा का हा प्रवास वाटला म्हणजे इथपर्यंतचा? असं म्हटलं तर हा प्रवास म्हणजे खडतरच आहे. वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही पहिलं म्हणजे सुरुवातीला जेव्हा पोलीस क्षेत्रात तुम्ही पदार्पण केलं तेव्हा म्हणजे पहिलं कुठे तुम्ही जॉईन केलं? तेव्हा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 8 गोरेगाव मुंबई येथे मी स्टार्ट म्हणजे सुरुवात केली मी नोकरीला 1988ला. 1988ला. अच्छा. त्यानंतर पुढे बदली वगैरे? त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे राज्य राखीवची कसे मुवमेंट वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रात, आज दिल्लीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे नोकरी केली. गडचिरोली वगैरे नक्षलाईट एरिया असे खडतर म्हणजे नोकऱ्या केल्या. आणि नंतर 2005 मी मुंबई पोलीसला बदलून आलो. 2005ला? हां, 7 मे 2005 अशी मी आता मुंबई पोलीसमध्ये 19 वर्षाची सेवा बजावली. आणि राज्य राखीव दलात 17 वर्ष, टोटल 36 वर्ष सेवा पार करून मी 31 मार्च 2024ला सेवानिवृत्त झालो. आणि काही कारणास्तव मी निवड समारंभ हा उशिरा ठीक आहे. परंतु पोलीस म्हटलं की त्यांना अहोरात्र लोकांसाठी झटावे लागतं आणि कुठला सण उत्सव कधी साजरे करता येत नाही, तर कुठल्या सणाला सुट्टी कधी मिळत नाही. जेव्हा सण असतात तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायला लागतं. म्हणजे हा एक खरोखर म्हणजे एक आगळा वेगळाच असा अनुभव आहे तुमच्यासाठी पण. कारण जेव्हा सगळे लोक घरी असतात, जेव्हा सण उत्सव असतात तेव्हा येत असतात, परंतु तुम्हाला तिथे ड्युटी करावी लागते. नंतर मग आता भाऊंचं पनवेलमध्ये निवासस्थान म्हणजे दुसरं त्यांनी ब्लॉक घेतलेला आहे मोराज कॉम्प्लेक्समध्ये. आणि आतासुद्धा यांनी इकडे नवीन घर बांधलेलं आहे या ठिकाणी. आणि आजचा प्रोग्राम हा खूप छान रीतीने पार पाडला आहे. तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हे आमचे काका अनंत रामा पाटील मुंबई पोलीस दलातून PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरून 36 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा. आता आपण सोनीकडे जाऊ. माझे पप्पा पोलीस डिपार्टमेंटमध्ये 36 वर्ष सेवा करून
सेवानिवृत्त झालेले आहे, त्याच्यामध्ये सरपंच ठोंबरे. तर मंडळी, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आताच पार पाडला आणि काकांना खूप खूप सर्वांनी शुभेच्छासुद्धा दिला. आणि आज त्यांनी छानपैकी पार्टीसुद्धा ठेवली भोजनाची, आणि मेन म्हणजे नॉनव्हेज आहे सर्व काही. तर खूप लोक वगैरे आली होती आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम साजरा झाला. तर हा छोटासा आपण व्हिडिओ केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.